हाय गाईज, मी आली आहे माझ्या आईकडे स्पेशल लोणचं बनवण्यासाठी। ही माझी आई, पप्पा तिकडे झोपलेले आहे। हे माझ्या आईचं घर। कधी निवांत एखाद्या वेळेस आईच्या घराचा टूर देईन तुम्हाला। आईने माझ्यासाठी पण लोणचं बनवून दिलं होतं। आईने माझ्यासाठी बनवलेलं लोणचं माझ्या नंदेला खूप आवडलं, त्याच्यामुळे त्यांनी पण करायला सांगितलं। 2 किलो आंब्याचं लोणचं। तर सुरुवातीला 2 किलो आंबे आम्ही आणून स्वच्छ धुवून टाकलेले आहे। मग ते कट करून आता पुसून घेत आहे त्याला आई, जेणेकरून त्याला काही राहणार नाही किंवा असं मॉइश्चर त्यात राहणार नाही। छान कोरडं करून घ्यायचं। आता पूर्ण लोणच्याची प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आईच्या हातचं लोणचं खूप टेस्टी होते, वर्षभर छान टिकते। याची पूर्ण रेसिपी तुम्हाला सांगते, मी पूर्ण शेअर करते तुमच्यासोबत। इथे पूर्ण लोणच्याचं साहित्य आपण घेतलेलं आहे। 2 किलोच्या प्रमाणानुसार 1 किलो गूळ, आवडीप्रमाणे तिखट असं जसं आपल्याला पाहिजे तसं। इथे मेथीचा भुरका आहे, हा थोडी भाजून घ्यायची मेथी आधी, नंतर त्याचा कूट करून घ्यायचा। हा आहे धण्याचा भुरका, थोडं हिंग पाहिजे, लसण, इथे मिरे, ही लवंग, ही थोडी दालचिनी आहे थोडी बारीक कुटून घेतलेली आहे। मीठ घेतलेलं आहे। ही मोहरीची डाळ आहे 1 पाव 2 किलोच्या प्रमाणासाठी, आणि हे अर्धा किलो तेल आहे शेंगदाण्याचं। आता प्रोसेस सांगते मी। तेल गरम करून घ्यायचं आधी। पूर्ण साहित्य एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं मोठ्या पातेल्यात, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित कालवता येईल, मिक्स करता येईल। आम्हाला लोणचं थोडं झणझणीत पाहिजे असल्यामुळे आम्ही तिखटाचं प्रमाण जास्त घेतलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मीठ टाकते आई, टाक टाक, बघ तुला किती पाहिजे ते। छान एकत्र मिक्स करून घ्यायचं हे, जेणेकरून आपण तेल त्यात टाकल्यानंतर पूर्ण एकत्र मसाला होईल त्याचा। थोडा हिंग टाकत आहे, एवढा टाक टाक। तेल चांगलं तापलेलं आहे। आता काय टाकायचं आहे? एकत्र पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। ते व्यवस्थित मिक्स झालं की मग नंतर गूळ टाकायचा त्यात। गूळ आधीच व्यवस्थित हाताने फोडून घेतलेला आहे, तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। थोड्या वेळा त्या फोडी टाकून पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। खाली बसलं।
आता मिक्स केल्यानंतर हे थोडा वेळ असंच झाकून ठेवायचं. लोणचं आता पूर्ण झालेलं आहे. ते आम्ही आता एका प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवलं. त्याच्यामुळे आता वर्षभर टिकण्याची त्याची गॅरंटी आहे. आता मी घरी जात आहे. भेटू आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.